दक्षिण सोलापुरातील होटगी परिसरातून एका दुर्दैवी अपघाताची बातमी समोर येत आहे। काल रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मुल्ला कॉर्नर येथे रिक्षा आणि दुचाकी यांच्यामध्ये समोरासमोर भीषण धडक झाली। या अपघातात जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार बाडीवेस येथील 25 वर्षीय अरबाज चांदशे शाहिस्ता अरबाज शेख हे होटगी भागातील बागेला जात होते। ते चालवत असलेली दुचाकी क्रमांक MH13H5312 अशी आहे आणि समोरून येणारी रिक्षा क्रमांक MH13B2002 अशी आहे। या दोन्ही वाहनांमध्ये झालेल्या जोरदार धडकेत दोघे रस्त्यावर फेकले गेले। स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत कार्य सुरू केले। दोघांना तातडीने सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले असून सध्या उपचार सुरू आहेत। तर रिक्षाचालक 30 वर्षीय राहुल गवंडी राहणार होटगी याचाही अक्षरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। दरम्यान होटगी परिसरात रस्त्याचे काम सुरू आहे आणि IT पार्कचे मोठे काम आता सुरू झाले आहे, त्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून मार्ग अधिकच धोकादायक बनला आहे। या भागात अपघातांच्या घटना वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अधिक माहिती मिळताच पुढील अपडेट आम्ही देऊ। राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज कडून सर्व नागरिकांना आवाहन, होटगी रोडवरून ये जा करणाऱ्यांनो कृपया सावकाश गाडी चालवा, वाहतूक नियमांचे पालन करा। एक क्षणाचा वेग आयुष्यभराची वेदना ठरू शकतो।